पाठीमागे जो उच्च श्वास घेतलाय, मोठा श्वास, बरोबर आहे का? थोडक्यात मोठा श्वास घेतलेला ज्यावेळेस तुम्हाला गोळा थ्रो करायचा त्यावेळेस काय करायचं आहे, बाहेर काढायचं आहे. पहिली गोष्ट, तुम्ही तिथं श्वास घेतच नाही. कुठं? तिथं तुम्ही श्वास घेतच नाही. आणि श्वास न घेतल्यामुळं पुढे तुमची ताकद चालत नाही, म्हणजे पुढे तुमची एनर्जी लागत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, तिथं पाठीमागं उभा राहिला की एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास घेतला, पोटात पावर आली म्हणजे पोटात हवा गेली, बरोबर आहे ना? आता ती पोटातली हवा तुम्ही इथं आला, इथपर्यंत, इथनं येईपर्यंत तुमची पोटातली हवा हाय अशी राहिली पाहिजे. तुम्ही इथं आला की ज्यावेळेस तुम्ही थ्रो करणार आहे, म्हणजे क्वेश्चनला तुम्ही थोडक्यात, मी आता स्टेपिंग घेऊन इथं पोहोचलोय, बरोबर आहे? माझ्या पोटात हवा आहे आणि मला हवा आणि थ्रो, म्हणजे माझा थ्रो आणि माझ्या पोटातली हवा, या दोन्हीचं काय झालं पाहिजे, आता कॉम्बिनेशन झालं पाहिजे. म्हणजे दोन्ही एकत्र माझ्या शरीरातनं बाहेर पडल्या पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे गोळ्याचा झटका आणि हवेचा झटका दोन्ही सोबत. ओके, क्वेश्चन त्या क्वेश्चन मी टाकलं, बरोबर आहे? माझं काय झालं, त्या हाताचा झटका, शोल्डरचा झटका पण लागला आणि माझ्या पोटातली हवा पण बाहेर निघली. तुम्ही हवा बाहेर काढत नाही, महत्वाचं तुम्ही हवा घेतच नाही. लक्षात, हवा घ्या. आणि दुसरी गोष्ट, माझा आवाज कसा निघल, मी वर आणल्यावर कसं तर वाटेल, लाजू नका, बरोबर आहे? ही क्षेत्र लाजायचं नाही. हसू द्या, हसले तर दुनिया, बरोबर आहे ना? तुझा गोळा वाढतोय, तुझे 2 मार्क वाढतात, बरोबर आहे? हसणारी दुनिया हसत राहणार आहे, बरोबर आहे? त्यामुळे आवाज कसा निघेल ह्याचा विचार करायचा नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, गोळा टाकताना घेतलेली जेवढी एनर्जी, पोटात जेवढी हवा घेतली तेवढी तेवढ्या ताकदीने काय करायची, बाहेर रिप्लेस करायची. 100%. तुम्ही ती करतच नाही. तुम्ही फक्त यायचं, इथं यायचं, उभा राहायचं, अरे काय चाललंय, बरोबर आहे ना? मोठा श्वास घे, ये पुढं आणि जोरात झटका फेकून दे. ओके, चला घ्या, चालू करा.